नमस्कार. आज मला 10वे 70 येथून प्राध्यापक विनय बापट यांच्या घरी हनीबीचं एक कॉलनी काढण्यासाठी म्हणजे रेस्क्यू करण्यासाठी एक फोन आलेला. सो मी त्यांच्या घराकडे बघताच तर अशा प्रकारे त्यांच्या शेतघरात एक डॉर्फ हनीबी म्हणजे एपिस फ्लोरियाचं एक पोळं झालेलं होतं. त्यात व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे ते पत्र्याच्या पाटीला ते पोळं त्यांनी केलेलं, कारण त्यांनी ती जागा खूप सेफ वाटली असावी. त्यासाठी आता ते पोळं आम्ही रिलोकेट करण्याचा निर्णय घेतला, कारण काय हाकलून लावलं तरी काय फायदा नाही. या घराच्या बाजूला त्यांची पूर्ण काजूची बाग असल्याकारणाने त्या बागेत पॉलिनेशनसाठी त्यांचा वापर होणारच होता. सो ते फक्त घरात नसून ते काजूच्या बागेत त्यांना शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आम्ही. सो त्याच्यासाठी मी पूर्ण सेफ्टी गिअरचा वापर करून बी वेल, ग्लव्स, लाँग स्लीवचा शर्ट वगैरे घालून ते सगळी तयारी मी करून घेतलेली आणि 2 स्टिक्ससुद्धा रेडी ठेवलेल्या, जेणेकरून ते पोळं मी अटॅच करून ट्रान्सफर करून दुसऱ्या झाडावर लावता येईल. त्याच्यासाठी मी शेण्यांचा वापर केला धूर करण्यासाठी आणि अशा प्रकारे धूर केला व त्या माशांना पहिली म्हणजे शांत केलं, जेणेकरून ते कमी चावतील. ते चावतातच धूर केला तरी. या व्हिडिओ करत असताना सुद्धा म्हणजे रिलोकेट करत असताना सुद्धा मला खूप माशा चावल्या. एक गोष्ट लक्षात ठेवा की ह्यासाठी मी प्रोफेशनल ट्रेनिंग घेतलेलं आहे. सो तुम्ही ट्रेनिंग नसताना किंवा कुठलाही एक्सपिरियन्स नसताना अशा प्रकारचं धाडस करायला बिलकुल जाऊ नका. तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याची पाळी येऊ शकते आणि वर्स्ट केस सिनारिओमध्ये मृत्यू देखील होऊ शकतो. सो प्लीज अशा प्रकारचं धाडस करायला कोणीही जाऊ नका. तुमच्या एरियामध्ये जर कोणीही बी हायव रिमूव्हर जर असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा. ते सेफली माशांना आणि माणसांना सेफ ठेवून हे काम तुम्हाला करून देतील. जाळून टाकून किंवा पेस्ट कंट्रोलसारखं त्या माशांना केमिकलने न मारता आम्ही जास्तीत जास्त वेळेला ते पोळं रिलोकेट किंवा ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून काय तर त्या माशा सुरक्षित राहायला पाहिजेत. जर माशा या जगातील जर संपून गेल्या सगळ्या तर 4 वर्षात मनुष्याला खायला काही राहणार नाही, असं अल्बर्ट आइन्स्टाईनने सुद्धा म्हटलेलंच आहे. त्यामुळे मी सुद्धा होईल तितक्या वेळेला माशांना रिलोकेट करण्याचा प्रयत्न करतो किंवा जस्ट हाकलून लावतो, किंवा जर हाकलून जरी लावलं तरी त्या पुन्हा जाऊन दुसऱ्याकडे आपलं घर करू शकतात. जर मारून टाकलं तर काहीच होणार नाही. उलट ह्यात माणसाचंच जास्त नुकसान आहे. सो आम्ही सुद्धा हाच प्रयत्न करूया की आम्ही जास्तीत जास्त मधमाशांना वाचवूया. अशा प्रकारे मी हळूवारपणे ते पोळं कट केलं आणि हे पोळं खूप डेलिकेट असतं, त्यामुळे मी ते हळूवारपणे खाली उतरवलं. ती माशी जास्त वेळ एका ठिकाणी राहत नाही, म्हणजे एपिस फ्लोरिया जी आहे ती जास्त वेळ एका ठिकाणी राहत नाही, म्हणून ते आपलं पोळंसुद्धा त्याचप्रमाणे स्ट्रॉंग बांधत नाही, ज्याप्रमाणे आग्या मोहोळ किंवा सातीर माशीचं असतं त्याप्रमाणे. सो ते पोळं खूप डेलिकेटली हँडल करावं पडतं. मी हळूवारपणे चालत जाऊन त्या काजूच्या बागेकडे मी निघालो, कारण चालत जाताना सुद्धा ते पोळं तुटू शकतं, म्हणून मी हळूवारपणे जात होतो. फक्त या व्हिडिओमध्ये तुम्हाला फास्ट फॉरवर्ड करून दाखवलं आहे. माझ्या मागून घरातले जे लोक बघत होते ते सुद्धा माझ्या मागून निघाले. अशा प्रकारे काजूच्या बागेत जाऊन ते एका खांदीला अशा ओपन एरियातच त्यांना बांधलं, कारण त्यांचं नॅचरल हॅबिटॅट जसं असतं त्याचप्रमाणे त्यांना बांधावं लागतं. त्या बॉक्समध्ये किंवा अशा कुठल्याही बंद जागी राहत नाहीत. थोडे लोक त्यांना बंद जागीसुद्धा ठेवतात, पण त्या 2 दिवसात तिथून पळून जातील. म्हणून मी त्यांना त्यांचं नॅचरल हॅबिटॅट ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे त्यांना झाडाच्या ओपन फांदीवर बांधून ठेवलं व पुन्हा एकदा घरात जाऊन जे काही मध उरलेलं होतं ते पुन्हा एकदा हार्वेस्ट केलं. कारण काय, जर मध तिथेच ठेवलं तर त्या माशा पुन्हा तिथे येऊन पुन्हा तिथे पोळं बांधण्याची शक्यता असते. अशा प्रकारे जे उरलेलं मध होतं, म्हणजे काढल्यानंतर सुद्धा जे उरतं ते सगळं माशाने चोखून घेऊन ती जागा पूर्ण स्वच्छ करून त्या माशा पुन्हा आपल्या शिफ्ट केलेल्या पोळ्याकडे निघाल्या. म्हणजे आमचा हा रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सक्सेसफुल झालं. तुमच्या जर घरामध्ये, बिल्डिंगमध्ये, अपार्टमेंटमध्ये अशा प्रकारचं जर पोळं असेल आणि तुम्हाला ते माशांना न मारता ट्रान्सफर करायचं असेल किंवा हाकलून जस्ट लावायचं असेल तर तुम्ही मला या खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुम्हाला कायम सर्व्हिस प्रोव्हाइड करेन. थँक्यू.